देशातला सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केली। अस्ताव्यस्त पसरलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून आता पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे। येत्या 1 ऑगस्टला पालघर जिल्ह्याचा जन्म होणार असून महाराष्ट्रातील हा 36वा जिल्हा असणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनावर अखेर शिक्कामोर्तब झाले। राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला। या नव्या जिल्ह्याचं मुख्यालय पालघर असणार असून पुढच्या 2 महिन्यात नवा जिल्हा अस्तित्वात येईल अशी शक्यता आहे। पालघर हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा असणार आहे। ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल 1 कोटींच्या घरात होती, तर क्षेत्रफळ तब्बल 9558 चौरस किलोमीटर इतकं प्रचंड होतं। देशातला सगळ्यात मोठा जिल्हा अशी त्याची ओळख होती। ठाणे जिल्ह्यामधल्या आदिवासी भागातल्या नागरिकांना जिल्हा मुख्यालयात म्हणजे ठाणे शहरात येण्यासाठी प्रचंड अंतर कापावं लागत असे। ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज सर्वप्रथम 1985 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती। आज तब्बल 28 वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होते। जिल्हा विभाजनाच्या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यात आजवर अनेक आंदोलनं झाली। जिल्ह्याचं विभाजन होणार की त्रिभाजन यावरूनही अनेक खल झाले। नव्या जिल्ह्याचं मुख्यालय जव्हार असावं की पालघर यावरूनही अनेक मतमतांतर होती। अखेर सरकारनं आता पालघर जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतलाय। ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात येणार आहे। मूळ ठाणे जिल्ह्याचं मुख्यालय हे ठाण्यातच असेल आणि नवीन पालघर जिल्ह्याचं मुख्यालय हे पालघरला असेल। कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेतला गेला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज ठाणे जिल्ह्याचे विभाजन झालेलं आहे। पालघर नवीन जिल्हा झाल्यानंतर तिथल्या लोकांना प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल। प्रस्तावित नवीन जिल्ह्यामध्ये पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या 8 तालुक्यांचा समावेश असेल। मूळ ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर असे 7 तालुके होणार आहेत। या जिल्हा विभाजनासाठी राज्य सरकारवर सुमारे 430 कोटी रुपये खर्चाचा बोजा पडणार आहे। या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना फायदा होणार असल्यानं या निर्णयाचं स्वागत होत आहे। विशेषतः ग्रामीण भागाला खूप आनंद होतो या घटनेमुळे आणि लोकांना जे तलासरीपासून जे सरासरी मुरबाड तलासरी आणि डहाणू किंवा पालघरमधला जो इंटेरियर एरिया आहे त्या लोकांची खूप मोठी सोय होणार आहे। तसंच डहाणू भागातल्या लोकांची सोय होणार आहे। सर्वांच्या प्रयत्नाने आपल्याला आज आपला पालघर तालुका जिल्ह्याचं मुख्यालय झालंय, म्हणून जे ज्यांनी आंदोलनात भाग घेतला, ज्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली, सर्वांचंच अभिनंदन। नागरिकांकडून या निर्णयाचं स्वागत होत असताना दुसरीकडे राजकारण एकीकडे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी श्रेयाची लढाई सुरू असताना शिवसेनेच्या आमदारांनीही जिल्हा विभाजन घाईघाईत झाल्याची टीका केली आहे। निर्णयाच्या अगोदर सर्व ठाणे जिल्ह्यातल्या आमदारांना विश्वासात घेतलं जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल। काल आश्वासन दिलं आणि आज पलटी मारली, ही फक्त राजकीय सोय आहे। हे विभाजन करताना ज्या पद्धतीनं घाईगर्दीमध्ये आज विभाजन झालेलं आहे हे मान्य होण्यासारखी गोष्ट नाही। या संपूर्ण निर्णयाच्या मध्ये हेतू आम्हाला स्पष्ट दिसत नाही आणि त्यामुळे हा अत्यंत घाईगर्दीने झालेला निर्णय हा आम्हाला मान्य नाही। सरकारनं आता जिल्हा विभाजनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे। आधीच रखडलेला जिल्हा निर्मितीचा हा निर्णय आता प्रशासकीय लालफितीच्या कारभारात अडकला नाही म्हणजे मिळवली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। राज्यातील 44 टोल नाके येत्या 1 जुलैपासून बंद होणार आहेत।